थांबा, सोलापूर तयार आहे का? सगळ्यात मोठा इलेक्ट्रॉनिक्स आणि अप्लायन्स एक्सपो इलेक्ट्रो 2026. टीव्ही, गॅजेट्स, लॅपटॉप्स, होम अप्लायन्सेस, किचन अप्लायन्सेस, सोलर आणि फिटनेस. एक छत, सगळं टेक, फुल ऑन वाइब. 12 ते 18 फेब्रुवारी 2026. होम मैदान, सोलापूर. कामगार विरोधी कायद्यांना विरोध, जुने कामगार कायदे लागू करावेत, तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ सोडवावेत या प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ यांच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात शहर आणि जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. हातात फलक, बॅनर आणि मागण्यांचे पत्रक घेऊन अंगणवाडी सेविका यात मोठ्या संख्येनं सहभागी झालेल्या होत्या. विविध घोषणा देत शहरातील प्रमुख मार्गावरून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मार्गस्थ झाला. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्या, प्रोत्साहन भत्ता 15,000 रुपये द्या, योजनाबाह्य कामं बंद करा अशा घोषणा देत वातावरण दणाणून सोडण्यात आलं. मोर्चा पूनम गेट इथं पोहोचल्यानंतर त्याचं सभेत रूपांतर करण्यात आलं. यावेळी संघटनेचे राज्य सरचिटणीस सूर्यमणी गायकवाड यांनी माध्यमांशी संवाद साधताना सरकारवर जोरदार टीका केली. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित असून शासनाकडून सातत्यानं दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप त्यांनी केला. अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, दरमहा किमान 15,000 रुपये प्रोत्साहन भत्ता मंजूर करावा, तसंच अंगणवाडी कर्मचाऱ्यांवर योजनाबाह्य आणि अतिरिक्त कामांचा बोजा टाकू नये या संघटनेच्या प्रमुख मागण्या असल्याचं गायकवाड यांनी स्पष्ट केलं. सध्या राज्यात सुमारे 1,25,000 बालकं कुपोषित असल्याचा दावा करून या परिस्थितीस शासन जबाबदार असल्याचा आरोपही त्यांनी केला. याशिवाय अंगणवाड्यांना पुरवण्यात येणाऱ्या आहाराचा दर्जा निकृष्ट असल्याची तक्रार त्यांनी केली. मागील 2 महिन्यांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मानधन मिळालं नसल्यानं त्यांच्यावर आर्थिक संकट ओढावलं असल्याचं त्यांनी सांगितलं. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना बांधून देण्यासाठी सरकारकडे निधी नाही असं कारण दिलं जातं, मात्र ही केवळ सवय असा संतापही त्यांनी व्यक्त केला. मोर्चाचं स्वरूप लक्षात घेता पोलिसांकडून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. वाढत्या उन्हातही अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येनं उपस्थित राहिल्यानं त्यांच्या तीव्र भावना आणि प्रश्नांचं गांभीर्य अधोरेखित झालं. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं. लवकरात लवकर सकारात्मक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेनं दिलाय. सूर्यमणी गायकवाड महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघाचा राज्याचा सरचिटणीस आहे. आजचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा हा जो मोर्चा आम्ही काढलेला आहे, अंगणवाडीच्या अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने अंगणवाडी कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेचा दर्जा द्यावा ही आमची मागणी केंद्र सरकारकडे आहे. त्यानंतर अंगणवाडी सेविकांना जो प्रोत्साहन भत्ता 2,000 रुपये देतो, तो प्रोत्साहन भत्ता मानधनामध्ये वर्ग करून 15,000 मानधन त्यांना देण्यात यावं ही आमची मागणी आहे. अंगणवाडी सेविकेला योजनाबाह्य कामं देऊ नयेत. अंगणवाडी सेविकेला काम करत असताना एवढा त्रास होतो, सरकार याची दखल घेत नाही. अंगणवाडी सेविकेला मातृवंदना योजना, लाडक्या बहिणीचं काम, ई-केवायसीचं काम, एकल महिला योजना, अनेक योजनाबाह्य काम करतात, FRSचं काम करतात, पोषण प्रकाराचं काम करतात. अशा परिस्थितीमध्ये अंगणवाडी ताईंना त्यांच्या कामामध्ये मुलांचं पूर्व प्राथमिक शिक्षण घ्यायला अजिबात वेळ मिळत नाही, याची सरकारने दखल घेतली पाहिजे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये 1,25,000 बालके हे कुपोषित झालेले आहेत. याला जबाबदार महाराष्ट्र सरकार आहे. कारण ते महाराष्ट्र सरकार जो आहार देतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा देतो. तो जे तांदूळ देतात त्याला तेल लावलेलं असतं, त्याला वास येतो, त्याला जनावर सुद्धा खात नाहीत, पालक घेऊन जात नाहीत. ही अंगणवाडी सेविकेच्या समोर आमची समस्या आहे. आमची मागणी अशी आहे, शासनाने अंगणवाडी ताईंना THR म्हणून देत असताना कोरडा आहार द्यावा, त्यामध्ये मटकी द्यावी, तूर द्यावी, मूग द्यावी, साखर द्यावा, गूळ द्यावा, तांदूळ द्यावं. असं जर केलं तर FRS करण्यासाठी जो अंगणवाडी ताईंना त्रास होणार आहे तो होणार नाही. पालकाचे लाभार्थी अंगणवाडीत येतील आणि अंगणवाडी ताईला म्हणतील की ताई माझा फोटो घे. पण आज अशा अवस्था आहे, आहार निकृष्ट असल्यामुळं माल कोण घेऊन जात नाही आणि पालक अंगणवाडी ताईंना सहकार्य करत नाहीत. अंगणवाडी सेविकेची आज खऱ्या अर्थाने त्या कोंडीत पकड सापडलेल्या आहेत. या सरकारने याचा विचार करावा. गेल्या 2 महिन्यापासून केंद्र सरकारचं मानधन नाहीये. तुम्हाला लाडक्या बहिणीला द्यायला पैसे आहेत, जे काही काम करत नाहीत, घरी बसतात. पण ज्या अंगणवाडी कर्मचारी, ज्या आशा वर्कर असतील किंवा इतर योजना कर्मचारी असतील
त्यांच्यासाठी शासनाकडे पैसा नाही, ह्याच्यासारखं दुर्दैव आजच्या या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये नाही असं माझं मत आहे. मागील वेळेस तुम्ही 2 वेळा आंदोलन केलं होतं, त्याची काही दखल घेतली गेली नाही का? मागच्या वर्षी आंदोलन केलं, त्यामध्ये तुटपुंज बांधल वाढवलं आणि त्या बांधनामध्ये वाढ झाली. तेव्हा जो GR काढला 13,000 मानधन आणि मदतनीसांना 2,000 रुपये अशी मानधन वाढ केली गेली. परंतु यामध्ये त्यांनी एक चूक केलेली आहे. प्रोत्साहन भत्ता म्हणून जे त्यांनी हाती घातलेले आहेत, लठ्ठ मुलं अंगणवाडीच्या भागामध्ये असायला नाही पाहिजे, कुपोषण बालक नसायला पाहिजे. याला जबाबदार अंगणवाडी ताई नाहीये, याला जबाबदार लठ्ठ मुलं असते तर ते पालक हेरिडिटी असते, ते पालकापासून आलेलं असतं. आणि कुपोषण मात्र सरकार याला जबाबदार आहे, कारण आहार चांगला देत नाही असं आमचं स्पष्ट मत आहे. पुढचं पाऊल काय असणार आहे तुमचं याच्यात? आमचं यानंतर 24 तारखेला आझाद मैदानला कृती समितीच्या वतीने सुमारे 7 संघटना आहेत, महाराष्ट्रव्यापी सुमारे 1 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा आझाद मैदानावर आम्ही करणार आहोत. आमच्या माझ्या हक्काचा